सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजली बनसी कसबे. मी इयत्ता 3रीत शिकते. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासमोर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे. सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. आपला देश स्वतंत्र झाला, पण आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते. महात्मा गांधीजींना प्रश्न पडला, देश चालवायचा कसा, संविधान लिहिणार कोण? महात्मा गांधीजींनी विचार केला आणि म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्या देशाचे संविधान लिहू शकणार. काही झाले तरी त्यांना मसुदा समितीमध्ये घ्या म्हणून बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन झाली. त्यामध्ये 7 जण होते. पहिल्याने राजीनामा दिला, दुसरे मृत्यू पावले, दुसरे अमेरिकेत गेले, चौथे स्थानिकच्या कामात गुंतले. बाकी दोघांची प्रकृती बरी नव्हती. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच उरले. संपूर्ण भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर राहिले आणि त्यांची 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात भारत देशाचे संविधान लिहून तयार करून आपल्या भारत देशाला अर्पण केले. मोठं किती होता आलं पाहिजे, ते बाबासाहेबांच्या इतकं मोठं होता आलं पाहिजे. ज्या बाबासाहेबांना उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं, शाहू महाराजांनी मदत करावी. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी जावे आणि कोलंबिया विद्यापीठातून या देशात परत यावे. बाबासाहेबांची प्रेरणा त्याच अमेरिकेमधल्या एखाद्या निग्रो मनोऱ्या जाणाऱ्या जातीमधल्या बराक ओबामा नावाच्या पोरानं घ्यावे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांच्या प्रेरणा घेऊन ते पुरवावं. आणि त्याच अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर वेशी होते. त्याच बराक ओबामाच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं. पुतळा उभा राहावा आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहावेत, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगाच्या ज्ञानवेशीवरती उमऱ्याच्या बाहेर बसावं लागलेल्या पोराला जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञान तीर्थ म्हणून शोभावं लागावं. मला